लोकसभेमध्ये एनडीएला महाराष्ट्रात 39 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय, तर मवियाला फक्त 9 जागा मिळतील असा टाइम्स नाव नवभारत सर्वेतून अंदाज वर्तवण्यात आला आहे। तर राष्ट्रवादी भाजपमध्ये गेल्यानं मवियाला तोटा झाल्याचं सुद्धा या सर्वेतून म्हटलेलं आहे। टाइम्स नाव नवभारतचा 2024 लोकसभा सर्वे जारी झाला आहे, तर राष्ट्रवादीला भाजपमध्ये गेल्यानं तोटा होणार असल्याचं 22% लोकांनी म्हटलेलं आहे आणि 32% लोकांनी फायदा होणार असल्याचं म्हटल्याचं टाइम्स नाव नवभारतच्या सर्वेतून समोर आलेलं आहे। तर टाइम्स नाव नवभारतनं केलेल्या सर्वेक्षणामध्ये महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांचं भाकीत केलेलं आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला 39 जागा मिळू शकतात। महाराष्ट्रामध्ये एकूण 48 लोकसभेच्या जागा आहेत आणि त्यापैकी 39 जागा या एनडीएला मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय। तर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे तसेच शरद पवार गटाला फक्त 9 जागा मिळतील असाही अंदाज वर्तवण्यात आलाय। बघा, मी मागच्या वेळेस सांगितलं होतं आणि आजही सांगतो, सर्वे काही येऊ द्या, तो चांगला येऊ द्या का वाईट येऊ द्या, लोकांची मानसिकता बनली आहे मोदींसोबत जायची। लोकांनी ठरवलं आहे मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवायचं। त्यामुळे मोदीजी आणि जे लोक मोदीजींना समर्थन करतात अशा प्रत्येकाला जनता निवडून द्या। आम्ही जिंकू ना, या सर्वे वगैरे काय घेऊन बसला। ईव्हीएम आणि ओपिनियन पोल्स ह्याच्यावरती विश्वास ठेवू नका। हा एक सगळ्यात मोठा देशातला फ्रॉड आहे। ईव्हीएम आणि ओपिनियन पोल, आधी ओपिनियन पोल येतात आणि त्यानंतर त्या पद्धतीने ईव्हीएम सेट केले जातात, हे आता स्पष्ट झालेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।